हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. आज मुळ्यापासून झटपट भजी बनवून बघूया. तर ती झटपट भजी बनवण्यासाठी घेतलेले साहित्य व आपल्याला काय काय लागणार आहे त्याची पूर्व तयारी करून घेतलेली आहे. तर झटपट मुळ्यापासून भजी बनवून गरम गरम आपण चहासोबत घेऊ शकतो. सकाळ किंवा संध्याकाळ पौष्टिक असतात. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायला विसरू नका. तर चला तर पाहूया मसाले काय काय घेतले ते तुम्हाला सांगते मी. इथं मी एक कढई ठेवलेली आहे. तेल हीटिंग हो जोपर्यंत आपल्याला मसाले बघून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं मी 3 चमच तीळ घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे 2 आणि आपली मोहरी जे डेली आपण यूज करतो तीच मोहरी आपली घेतलेली आहे 2 चमच. तर तुम्ही बघू शकता जिरे जे आहेत 1.5 चमच जिरे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे. हे एवढे सुके मसाले मी ह्या साईडला घेतलेले आहे. इथं जे घेतलेले आहे कोथिंबीर मुळ्याची पानं मी बारीक कापून देऊन घेतलेले आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि लसूण जे आहे कापून घेतलेले आहे. हे सर्व जे आपलं साहित्य होतं, मसाला होता ते सगळं मिक्सरमध्ये घालून घेत आहे आणि मिक्सरमध्ये घालून घेऊन आपल्याला मस्त त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे. आपल्या भज्यामध्ये ते मसाले दिसायला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसे वाटलेले आहे. तर खूप मोठेही नाहीत आणि खूप बारीकही नाही, असे या पद्धतीने वाटून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडं बोटावर घेऊन दाखवत आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि मुळ्यामध्ये जर खिसून घेतलेलं मुळा आहे हा, जर मुळ्यामध्ये तुमच्या खूप पाणी असेल तर तुम्ही पाणी काढू शकता. तर मी इथं पाणी न काढता करत आहे, कारण पाणी काढल्यावर त्याची चव जी आहे, मुळ्याची जे टेस्ट आहे तो निघून जातो, म्हणून मी करत नाही आहे, पाणी काढत नाही आहे. पाण्यासहितच मी पीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसं पातळ होतं, जास्ती पातळ होत नाही, कारण आपल्याला भजी बनवायची आहेत. तर आपल्याला गोल गोल भजी म्हणजे गोल गोल लाडूसारखं नाही बनवायचं आहे. जर गोल लाडूसारखं बनवायचं असेल तर आपल्याला जे ग्रेव्ही आहे त्याची जे पेस्ट आहे, आपल्याला बनवून घेतलेलं पीठ जे आहे ते थोडं घट्ट करायला लागतं. तर आपल्याला थोडं ग्रेव्हीसारखं ठेवायचं आहे पीठ इथं, म्हणूनच मी त्याचं पाणी काढलेलं नाही, कारण पाणी जे आहे पौष्टिक असतं. किंवा तुम्ही मुळ्याचे भजे वगैरे बनवत असाल तर तुम्ही पाणी काढून पिठामध्ये पीठ मळण्यासाठी घेऊ शकता. पण इथं मी मुळ्यापासून भजी बनवत आहे म्हणून मी ते पाणी पूर्ण वापरत आहे. गोल भजी न बनवता मी एकदम असं जे आपले कांदा भजी वगैरे असतात ना त्या पद्धतीचे भजी अशी बनवत आहे. त्यासाठी पाणी पूर्ण वापरलेलं आहे. थोडं पातळ झालं तरी चालेल, त्याच्यात काही हरकत नाही, पण आपलं पौष्टिक जे त्याचं तत्व आहे ना मुळ्याचं ते त्याच्यामधलं जायला नाही पाहिजे. फेकून देण्यापेक्षा पातळ झालं तर हरकत नाही. तर बघू शकता इथं मी सगळं जे मसाले तयार करून घेतलेले होते ते पूर्ण मसाले मी याच्यात घालून घेतलेले आहे मिक्सरमधले. आणि थोडंसं हरभऱ्याचं पीठ घालून घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी. आणि हरभऱ्याच्या पिठानं खूप छान टेस्ट येतो. आणि थोडंसं तांदळाचं पीठ 2 चमचे मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपले जे भजे आहेत ना ते क्रिस्पी होतात. किंवा नाही टाकलं तरी चालेल, एवढं काही हरकत नाही, खूप छान होतात. तरी पण मऊ लुसलुशीत असे भजे होतात तयार. तर मी इथं थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि वरतून जे आहे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि इथं सोड्याचं वापर थोडंसं केलेलं आहे, एकदम बिलकुल थोडंसं केलेलं आहे, किंवा तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. तेलामध्ये तळून घेताना खूप काळजी घ्यायची आहे, कारण ना मंडळी भजे जे आहेत मुळ्याचे भजे आहेत तर खिसून टाकल्यामुळं तो मुळा पूर्ण आतून शिजायला पाहिजे. तेलामध्ये तळताना बिलकुल घाई करायचं नाही आपल्याला. एकदम निवांत स्लो गॅसवरच आपल्याला तेल हीटिंग झाल्यावर टाकून घ्यायचं आहे, निवांतपणे तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी किती निवांत तळलेला आहे. ह्या साईडला ब्राऊन झाल्यावर ह्या साईडला पलटी मारून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम हळू तेलामध्ये तळत आहेत आपले जे भजे आहेत ते, कारण मुळा जी आहे आतमधून तळला गेलेला पाहिजे. एकदम मीडियम फ्लेमवरच आपल्याला भजे जे आहेत तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता हे भजे किती क्रिस्पी झालेले आहेत ते तुम्हाला मी इथं चम्मचनी थोडंसं वरखडून दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता याचा आवाज जे आहे तुम्हाला येत असेल. तो कडक म्हणजे त्याचं जे टेक्स्चर आहे किती कडक आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथं जोरात त्याचा आवाज येतो आहे. किती क्रिस्पी झालेले आहे तुम्ही बघू शकता. आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता, ग्रीन आणि रेड किती सुंदर दिसत आहे.
एकदम बघून तोंडाला पाणी सुटत आहे या पद्धतीचे असे भजे झाले होते। तर टेस्टी भजे होतात हे नक्की भजे तुम्ही एकदा ट्राय करा। तुम्ही बघू शकता मी तुम्हाला याचं कलर जे आहे तुम्हाला दाखवत आहे, खूप सुंदर कलर आलेला आहे, रेड आणि ग्रीन खूप सुंदर दिसत आहे। तर भजे जे आहेत एकदम व्यवस्थित छान एकदम मीडियम फ्लेमवर तळून घेतल्यास खूप सुंदर आतून तेलामध्ये तळले जातात भजे। तरी आणि एकदा करून नक्की बघा आणि व्हिडिओ असे छान पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। परत भेटूया अशा छान गोड रेसिपी सोबत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा, स्वस्थ राहा आणि आपली काळजी घेत राहा। तर मंडळी, तुमच्या प्रतिक्रियेची मी खूप आतुरतेने वाट बघत असते। तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार।